नमस्कार. पुन्हा एक आज नवीन पॉडकास्ट घेऊन यायला मला फार आनंद होतो आहे, कारण माझाच विद्यार्थी सुरेश शिंदे की ज्याने सेल्सफोर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं करिअर केलेलं आहे आणि त्याची आज आपण पुन्हा एकदा सुरुवातीपासूनची सेल्सफोर्स डेव्हलपरपर्यंतची पूर्ण प्रवास आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. सो मी पुन्हा एकदा सुरेश शिंदेचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. सो सूरज, मला पहिला प्रश्न तुझ्यासाठी असेल की तुझी जर्नी काय होती, म्हणजे सेल्सफोर्स डेव्हलपर तू कसा झालास किंवा कशा पद्धतीने तू या मार्गात आलास? तर सर्वप्रथम माझ्या भावाने मला सांगितलं होतं की कॉलेज ॲटेक म्हणून एक चांगला क्लास आहे, तो क्लास कर. कारण माझी कोविडची बॅच होती तसं बघायला गेलं तर, आणि माझ्या कॉलेजमधनं काही प्लेसमेंट्स वगैरे नव्हते. तर मग मी हा क्लास जॉईन केला ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर. मला वाटतं 2022 मध्ये आला 2022 मध्ये आलो होतो. आणि तेव्हा मग तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही जसं समराईज केले की फुल स्टॅक म्हणजे नक्की काय काय असतं, HTML, CSS, जावा स्क्रिप्ट वगैरे. सो ते ॲक्च्युली कॉलेज सिलेबसमध्ये पण होतं, पण त्यांनी एवढं नीट शिकवलं नव्हतं किंवा नाही का तेवढं प्लेसमेंट्स नव्हते ज्या दृष्टिकोनातून मी BCSला ॲडमिशन घेतलं होतं. तर त्यामुळे मी हा क्लास जॉईन केला आणि इथं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. आपली फुल स्टॅकची ट्रेनिंग चालू झाली. जावा फुल स्टॅकसाठी होतं. तर मग आणि इवन माझी सगळी बॅच आपल्या क्लासमध्ये. तर मग त्यानंतर 3-4 महिने जेव्हा क्लास पूर्ण वगैरे झाला तर आय गेस तुम्हीच मला सांगितलं की कशाशी कंपनी आहे सेल्सफोर्ससाठी. तर मग मी घरी जाऊन सर्च केलं की नक्की सेल्सफोर्स काय आहे. तर सेल्सफोर्स इज नथिंग बट नाही का आपलं की जावाचाच त्याला हे जावासाठी एक अपेक्स लँग्वेज आहे, म्हणजे पूर्ण बेस जावाचाच आहे त्याचा. आणि बाकी मग जसं की फ्रंट एंडसाठी बघायला गेलं तर मग HTML, CSS म्हणजे जे कॉलेजेसमध्ये तुमच्या होतंय. कारण काय होतं माहिती आहे का, विद्यार्थ्यांचा एक थोडासा असं गैरसमज आहे की सेल्सफोर्स एक तर शब्द कधी ऐकलेला नसतो कॉलेजमध्ये. टिपिकल काही लँग्वेजेस आपण ऐकलेले असतात. सो म्हणजे आपल्याला हे बोलायला काही हरकत नाही की सेल्सफोर्स जर डेव्हलपर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी जो बेस आहे तो ऑलरेडी कॉलेजेसमधून कव्हर होतो. ते कोणतं कव्हर होतं, म्हणजे कोणत्या दोन लँग्वेज लागतात? तसं तर जावा जसं बघायला गेलं ना तर म्हणजे सेल्सफोर्समध्ये बॅक एंड डेव्हलपरसाठी एक मेन लँग्वेज आहे ती अपेक्स. ओके, तर अपेक्स ही बेसिकली जावाचाच एक बेस आहे. ओके, जावाचाच एक बेस आहे. तर ज्यांना जावा व्यवस्थित करता येतो ना त्यांना अपेक्स शिकायला काही जड जातं एका महिन्यात. आणि फ्रंट एंडसाठी मग HTML, CSS तुम्ही जे शिकता HTML, CSS, CSS5 किंवा नाही का त्या बेसिकली जावा स्क्रिप्ट. बरं, आता ना माझं एक असा क्वेश्चन असेल, कारण आता आपले व्ह्युअर्स आहेत, कारण बऱ्यापैकी असे व्ह्युअर्स आहेत, कारण मी आता खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये जेव्हा सेमिनार्सला जाते आणि अर्ध्याच्यावरती असं होतं ना की एक 5% जर सोडलं तर 95% लोक असे आहेत की ज्यांना सेल्सफोर्स म्हणजे काय हेच माहीत नाही मुळामध्ये. सो माझा क्वेश्चन असेल तुला एकदम सिम्पलमध्ये की व्हॉट इज एक्झॅक्ट सेल्सफोर्स? ओके, तर खरं तर खूप जणांचा असा गैरसमज होतो की सेल्सफोर्स म्हणजे काही सेल्ससाठी काम आहे. नाही, तो शब्द बेसिकली तो आहे ना सेल्स असल्यामुळे. तर जेव्हा मी सुरुवात केली होती मला पण तेच वाटलं अरे काही सेल्सचं काम आहे का वगैरे, पण तसं काही नाही ऍक्च्युली. तर सेल्सफोर्स इज नथिंग बट एक क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आणि विच इज नंबर 1 CRM प्लॅटफॉर्म. CRM इज नथिंग बट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, जे की बहुतांश कंपन्या सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी यूज करतात त्यांचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी. प्रोडक्ट बेस्ड कंपन्या असतात, ते सॉफ्टवेअर्स क्रिएट करतात. आणि सेल्सफोर्समध्ये पण जस्ट लाईक जावा टेक्नॉलॉजी सेल्सफोर्समध्ये पण आपण अपेक्स लँग्वेज, ट्रिगर लँग्वेज, त्यानंतर मग फ्रंट एंडसाठी HTML, CSS, जावा स्क्रिप्ट. थोडं पॉज करेल. मला एक सांग, जसं आता वेब ॲप्लिकेशन आहे हे 3 एंडमध्ये डिवाइड आहेत. नॉर्मली आपण किंवा मन स्टॅक बघतो, मिन स्टॅक किंवा इव्हन फुल स्टॅक आपण बघतो की फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, बरोबर आहे ना. मग मला हे विचारायचं की सेल्सफोर्समध्ये पण 3 एंड असतात का, फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस? बरं, मग फ्रंट एंडमध्ये कशा पद्धतीने आपण एंटर करू शकतो किंवा त्याच्यात करिअर ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत? तर सेल्सफोर्समध्ये फ्रंट एंड डेव्हलपरसाठी म्हणजे जस्ट लाईक तुम्ही जे कॉलेजमध्ये शिकून आलेला आहात HTML, CSS वगैरे तेच यूज करतो आपण. HTML, CSS फक्त सेल्सफोर्सचं जावा स्क्रिप्ट काइंड ऑफ डिफरंट असतं. बरं, ओके, जावा स्क्रिप्टचे म्हणजे कन्सेप्ट सेम असतात पण आपण यूज सिंटॅक्सेस वगैरे सगळे बदलतात वगैरे नाही बदलत, म्हणजे त्यांचे जराशी कन्सेप्ट जराशी वेगळी असते सेल्सफोर्ससाठी. ओके, आणि जर तुम्हाला म्हणजे नाही का UI साठी जर तुम्हाला करिअर करायचं असेल सेल्सफोर्समध्ये तर तुम्हाला HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे मेन आलं पाहिजे. आणि शिवाय तुम्हाला डिबगिंग स्किल्स व्यवस्थित आले पाहिजे ह्याच्यामध्ये की नाही का. म्हणजे आता ते डिबगिंग कसं करतो आपण, जसं FI वगैरे ते तशा टाईपमध्येच असतं का? म्हणजे जसं माझ्या कंपनीत बघतो की माझे जे कलिग्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याच बॅचची पूजा वगैरे, तर ते डिबग कसे करतात, ते कन्सेप्ट ओपन करतात, इन्स्पेक्ट ओपन करतात, त्यामध्ये एलिमेंट्स मधनच ते नाही का त्यांचा तो कोड लिहितात, मग ते व्यवस्थित मार्जिन बॉटम म्हणजे कन्सोल वरती वगैरे जाऊन चेक करतात, कन्सोल वगैरे जाऊन चेक करतात कोणता असेल आणि मग ते तिथे सेट करतात. या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत.
फ्रंट एंड मध्ये. आणि बॅक एंड मध्ये काय राहील? साठी मेन लँग्वेज आहे अपेक्स. ओके, अपेक्स मधले तुम्हाला म्हणजे सगळी कन्सेप्ट आले पाहिजे. म्हणजेच की मग आता थांबते थोडं पॉज करेल मी की तिथे जावाच्या उप्स कन्सेप्टला इम्प्लिमेंट केलंय का? म्हणजे कारण असं म्हणतात की प्रत्येक डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीमध्ये उप्स लागतं. मग आता सेल्स फोर्स हे तर फर्स्ट टाइम ऐकतात बरेच जण, तर मग त्याच्यामध्ये उपच्या कन्सेप्टला इम्प्लिमेंट केले. कारण केले मला वाटतं मी थोडं काम करत होते तर ते इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम सगळ्याच गोष्टींना मला वाटतं त्यांनी इथे आहे तसंच शब्द आहेत. इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम ते जास्त यूज केलेले नाही त्याच्यामध्ये. अपेक्षित शब्द म्हणजे कोणीच माहिती का? अपेक्षित कलेक्शन जे नाही का, लिस्ट, मॅप आणि सेट, ते अपेक्षित कलेक्शन. त्याच्यानंतर आहे मेन म्हणजे डीएमएल इक्वेशन्स, डेटा मॅनिप्युलेटिंग लँग्वेज. त्याच्यामध्ये आपण डेटा इन्सर्ट करतो. म्हणजे 4 ऑप्शन असतात: इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि अपसर्ट. ओके, तर आपण डेटा बॅकएंड मध्ये इन्सर्ट करतो किंवा नंतर मग अपडेट करतो किंवा डिलीट करतो किंवा अपसर्ट करतो. अपसर्ट म्हणजे इन्सर्ट प्लस अपडेट दोन्ही करतो. ओके, ते डेटाबेसमध्ये. आणि सेल्सफोर्सचा एक मेन पॉईंट जो आहे, जो की प्लस पॉईंट आहे, की जस्ट लाईक जावा टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला डेटाबेस कनेक्ट करावा लागतो. सेल्सफोर्समध्ये तसं, सेल्सफोर्समध्ये ऑलरेडी डेटाबेस असतो तुम्हाला कनेक्टेड. ओके, आणि सेल्सफोर्सचे जे क्वेरीज पण आहेत ना, सोकल क्वेरीज, एसक्यूएल क्वेरीज, तर आपण एकदम इझी असतात. म्हणजे सिलेक्ट आयडी फ्रॉम अकाउंट, सिलेक्ट आयडी फ्रॉम कॉन्टॅक्ट. माझा अजून एक क्वेश्चन आहे, आता जसं मलाच ऍक्च्युली खरं माहित नाही म्हणून विचारते की जसं आता डेटाबेसला आपण पोस्टग्रेस एसक्यूएल किंवा आता नॉर्मली जेव्हा कॉलेजेसमध्ये होतं ओरॅकल वापरतात, मग ह्यांचं असं काही स्पेशल डेटाबेसचं नेम आहे का? त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच दिलेला असं काही आहे? त्यांनी त्यांचाच प्लॅटफॉर्म दिलेला ऍक्च्युली. मग त्याला असं नेम नाहीये ना? नाही, त्याला आपण म्हणतो म्हणजे 2 असतात ऍक्च्युली, एसओक्यूएल आणि सोकल. म्हणजे एसओक्यूएल आणि एसओएसएल असे 2 नेम्स असतात. तर मोस्टली आणि मग ते आपण जशा नॉर्मल क्वेरीज देतो तशाच त्या असतात. हां, इव्हन सेल्सफोर्सचे जास्त इझी आहेत. लाईक सिलेक्ट आयडी, नेम फ्रॉम अकाउंट, फील्ड नेम फ्रॉम अकाउंट, किंवा आता ह्याच्यामध्ये कसं पीएसक्यूएल किंवा एसक्यूएल मध्ये जसं यूज करतो तसं कायची काही गरज नाही. ओआरएम मॉडेलला नाही ना फॉलो केलं त्यांनी? ऑब्जेक्ट रिलेशनल मॉडेलला वगैरे काय असं फॉलो केलंय का? फॉलो केलेलं आहे ना त्यांनी. फक्त त्यांनी कसं केलेलं ना, पहिली गोष्ट तर सेल्सफोर्समध्ये आहे ना स्कीमा बिल्डर म्हणून एक असतो, ज्याच्यामध्ये आपण आहे ना रिलेशनशिप ठरवतो, 1 to many, many to many किंवा जंक्शन ऑब्जेक्ट असं आपण ठरवतो. त्याच्यामध्ये सपोज कॉन्टॅक्ट अकाउंटला कॉन्टॅक्ट लुकअप आहे, तर आपण क्वेरीमध्ये सुरू शकतो सिलेक्ट आयडी, त्यानंतर परत ब्रॅकेटमध्ये सिलेक्ट आयडी फ्रॉम, सिलेक्ट आयडी फर्स्ट नेम फ्रॉम अकाउंट, देन फ्रॉम अकाउंट, असं क्वेरीमध्ये आपण लिहू शकतो. असं सिंपल. अजून एक क्वेश्चन आहे, आता जसं फ्रंट एंड वेगळं आहे, म्हणजे आता नॉर्मलमध्ये मुलांना हे आयडिया असते फ्रंट एंड वेगळं करिअर आहे, बॅक एंड वेगळं आहे, मग असं फुल स्टॅक पण असतं का ह्याचं? फुल स्टॅक पण असतं. माझ्या कंपनीमध्ये खूप सारे फुल स्टॅक डेव्हलपर सुद्धा आहेत, जे म्हणजे ते सेमच ना, की फ्रंट एंड आणि बॅक एंडचं नॉलेज असतं. म्हणजे आणि ज्यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स येऊन जातो, म्हणजे सुरुवातीला जरा अवघड जातच आहे शिकायला, नाही असं नाही, पण खूप इझी आहे तसं बघायला गेलं तर, आपण जर डेली प्रॅक्टिस केली तर. पण जे ज्यांना जास्त एक्सपिरियन्स येतो ना, त्यांना फ्रंट एंड आणि बॅक एंड असं नथिंग वाटतं, त्यांना सेम वेच वाटतो तो, बरोबर, की एकच वे वाटतो, नाही हे पण तेच आहे, हे पण तेच. सो त्या पद्धतीने ते कोड्स लिहितात, करतात. आता अजून एक असं क्वेश्चन आहे माझं, की व्हॉट इज एजंट फोर्स इन सेल्स फोर्स? म्हणजे आता हे काही नवीन आलंय का काय? एजंट फोर्स ऍक्च्युली 5-6 मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, जे की सेल्सफोर्सने ऑफिशियली लॉन्च केलेलं आहे. ते टूल आहे का काय ती टेक्नॉलॉजी आहे? नाही, ते एक टूल आहे, एआय टूल. जस्ट लाईक आता की मार्केटमध्ये ऑफकोर्स आलेले ChatGPT, DeepSeek किंवा ब्लॅक बॉक्स ए असे एआयचे टूल्स आलेले, जे आपलं काम सोपं करतात, राईट. तर तसंच सेल्सफोर्सने ना एजंट फोर्स म्हणून एक लॉन्च केलेलं आहे, स्पेशली ते सेल्स क्लाउडसाठी आणि हेल्थ क्लाउडसाठी लॉन्च केलेले आहे. ओके, जस्ट लाईक कोणती आपण एखादी वेबसाईट ओपन केली तर खाली येतं बघा लोगो, हाय हाऊ कॅन आय हेल्प यू. जस्ट लाईक एजंट फोर्स काय होतं ना, एजंट फोर्स आपण डायरेक्ट आपल्या ऑर्गला कनेक्ट करू शकतो, मग ते आपल्या ऑर्गची सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा घेतं, मग त्याला आपण काय विचारतो ते आन्सर सुद्धा देतं. तर एजंट फोर्स शिकणं आय गेस ज्यांना आता नवीन सेल्सफोर्समध्ये दरवर्षी काही ना काही नवीन अपडेट होतात. जस्ट लाईक पहिलं एकदम ओरा होतो, आता ओरा एंडिंग आहे, आता LWC, आता LWC नंतर आता परत एजंट फोर्स आलेले आहे. एजंट फोर्स नंतर अजून 5 वर्षांनी पुढचं काही ना काही चांगलं आहे, तर आपल्या शिकत राहावं लागतं. तर एजंट फोर्स नथिंग बट AI टूल विच इज ऑफिशियली लॉन्च्ड बाय सेल्सफोर्स. ओके. त्याच्यानंतर पुढचं असं क्वेश्चन असेल की जे पॅकेजेसची ग्रोथ आहे, कारण तो एक खूप मोठा कन्सर्न असतो व्ह्युअर्सचा आणि मोस्टली फ्रेशर्सचा, किंवा त्याच्यापेक्षा थोडा वेगळा क्वेश्चन विचारेल की मला बऱ्याच वेळा ना फोन येतात आणि असा प्रश्न विचारला जातो की मॅडम पुढच्या 5 वर्षात काय ट्रेंडिंगला राहील? सो तो सेम प्रश्न मी तुला इथे विचारेल की सेल्सफोर्सबद्दलची जी ग्रोथ आहे किंवा जो काही त्याचा ग्राफ आहे की करिअर ग्राफ जो असेल, तर तो कसा असेल, की असं होईल का की काही रिसेशनचा याच्यावरती परिणाम होऊ शकेल, किंवा तुला काय वाटतं याच्यावरती? म्हणजे रिसेशनचा परिणाम तर किंवा असं नाही का, बऱ्याच वेळ होतं ना की ही टेक्नॉलॉजी आता आउटडेटेड होत चालली, मग असं आहे का की सेल्सफोर्स कधी आउटडेटेड होणार नाही? सेल्सफोर्स एव्हरी टाइम, म्हणजे तुम्ही सेल्सफोर्स शिकत असेल ना, तर सेल्सफोर्सचं एक मॉड्यूल आहे ज्याला आपण म्हणतो ट्रेल हेड ओपन करून बघा. लाईक
तिथं दरवेळेस अपडेट येत असतात की या वर्षी असे बिलियन्स ऑफ जॉब येणार आहेत सेल्सफोर्सचे वगैरे. आणि सेल्सफोर्स दरवर्षी भरपूर लोकांना हायर करतं. नाही असं नाही, सेल्सफोर्स ऑफिशियल कंपनी म्हणा किंवा आमच्या सगळ्या कंपनीज म्हणा भरपूर लोकांना हायर करतात. किंवा सेल्सफोर्स कधी आउटडेटेड होणार नाही, कारण सेल्सफोर्स नवीन नवीन गोष्टी अपडेट करत राहते. जसं लाईक आता हेल्थ क्लाउड भरपूर अपडेट केलेले आहे त्यांनी. आता आम्ही इव्हेंटला गेलो होतो, मी आणि माझा मित्र, तेव्हा त्यांनी सांगितलं की आता लिटरली पेशंटची पण काय काळजी असेल ती एक कम्प्युटर घेणार आहे, एक हेल्थ क्लाउड घेणार आहे. त्यासाठी लोक म्हणजे सेल्सफोर्स एवढं पुढे गेलेलं आहे. मग आता त्या हेल्थ क्लाउड साठी काही टूल आहेत का इंडियामध्ये? जे एअर इंडियाज आहेत, एरोप्लेनचे सगळे तिकीट्स वगैरे माहिती ते सगळं सेल्सफोर्स करतं. सेल्सफोर्स हायर केले, सेल्सफोर्सला हायर केले एअर इंडियाने. आणि असे पॅकेजेसची काय रेंज असू शकते? समजा एखादा एक्सपिरियन्स पर्सन असेल किंवा फ्रेशर म्हणून जर असेल, इंटर्न वगैरे असेल तर ऑफकोर्स तुम्हाला लाईक 10,000 पर्यंत इंटर्न. त्यानंतर जशी तुमची ग्रोथ होत जाते. आता प्रत्येक विद्यार्थ्याची तशी ग्रोथ होत नाही ना, हळूहळू कुणाची एकदम पीकला होते, कुणाची हळू होते, तसं तुमचे पॅकेज इन्क्रीज वगैरे होत जातं. म्हणजे जावा सारखी चांगली ग्रोथ आहे ना, कारण चांगली ग्रोथ आहे, एक खूप महत्त्वाचं, जावापेक्षा जास्त ग्रोथ आहे. चांगली ग्रोथ आहे. अजून इंटरव्ह्यू साठी आता थोडं तू तुझ्या कंपन्यांमध्ये फ्रेशरचे इंटरव्ह्यू पण घेत आहेस आता, बरोबर आहे ना? सो इंटरव्ह्यू काय टिप्स देऊ शकतो? ऍक्च्युली मी इंटरव्ह्यू घेत नाही, माझा मित्र एक इंटरव्ह्यू घेतो. ओके, त्याचं नाव सुनील घेतो. सुनील आपलंच आहे. सुनील इंटरव्ह्यू घेतो. तर तो सांगत असतो की इंटरव्ह्यू मध्ये कसं आपल्याला मोस्टली प्रिपेअर्ड राहावं लागतं. ओके, दुसरी गोष्ट ऑफकोर्स दे विल चेक अवर कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्फिडन्स चेक करणं म्हणजे कसं असतं माहिती आहे की आपल्याला इव्हन सगळं काही जरी येत असलं आणि आपण जरा अडखवतो जरी केलं तर त्यांना वाटतं की अनप्रिपेअर्ड आहे वगैरे. त्यानंतर आणि इंटरव्ह्यू मध्ये ऑफकोर्स कम्युनिकेशन स्किल्स मॅटर ऍक्च्युली. आणि त्यामध्ये भीतीदायक असं काही नाहीये, ते एक जस्ट लँग्वेज, द वे ऑफ कम्युनिकेशन. त्याने काय तुमचं करिअर वर खाली असं काय होणार नाही, जस्ट द लँग्वेज. ओके, माझं अजून एक की नाही का आपलं व्ह्युअर्स लाईक थोडं असं आहे की थोडं इंग्लिशची भीती राहते वगैरे, तर इंग्लिश स्किल शिकायचं असतील तर असं काही आहे का की ग्रामर शिकलं पाहिजे? त्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील? इंग्लिश शिकण्यासारखे आहे ना, मी असं भरपूर उदाहरणं बघितले जे मोठे मोठे क्लास लावतात, 30 दिन मी इंग्लिश शिकवणार ना पैसा, तसं काय होत नाही. थोडंफार शिकून पण जाताल तुम्ही. पण इंग्लिश शिकायचं म्हणजे खूप सुंदर उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही मराठी भाषा कशी शिकले? असं नाही ना रोज अभ्यास केला, मम्मीने आज ओची मात्रा ऊची मात्रा शिकवली, किंवा मूवीज बघून हिंदी पण भाषा शिकायला लागली ना, मग इंग्लिश कशी शिकणार? बरेच लोक काय करतात, इंग्लिशचं आहे ना असं ऑपरेशन करून टाकतात. आज ग्रामर शिकूया, उद्या वोकॅब्युलरी, मग सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, मग नाही का अजून दुसऱ्या गोष्टी, किंवा मग नाही का लाईन्स करेक्शन, अशा गोष्टी शिकतात. तसं शिकायची गरज नाही आहे. नॉर्मली इंग्लिश ऐका, इंग्लिश बोलायला सुरुवात करा, तुटकी फुटकी कशी येऊन द्या, बोलायला सुरुवात करा, ऑटोमॅटिक इंग्लिश इन्क्रीज होईल तुमची. त्या वातावरणामध्ये राहावा जिथं सगळे लोक इंग्लिश वगैरे बोलतात ते बघा. तसंच जसं तुम्ही जशी हिंदी भाषा शिकली, हिंदी भाषा कोणी क्लास नसेल लावला, 100% कोणी क्लास नसेल लावला, ऑटोमॅटिकली शिकले ना मूवीज बघून. जस्ट इंग्लिश पण तशी शिकायची लँग्वेज आहे, त्यासाठी क्लासेस लावायची गरज नाही आहे किंवा जास्त त्यामध्ये अभ्यास करायची एवढी गरज नाही आहे. डेली अर्धा तास जर तुम्ही ऐकत असाल त्यासाठी एक फॉर्म्युला पण खूप चांगला आहे की जर रोज तुम्ही 100 शब्द ऐकले, 100 शब्द लिहिले, 100 शब्द बोलले, तरी एक 6 महिन्यामध्ये तुम्ही यू विल बिकम ब्रिटिश. सिरियसली ब्रिटिश होऊन जाताल, एवढं चांगलं येईल तुमचं. बरं, अजून एक आहे की इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस घेतात तुम्ही किंवा तुमच्या कंपन्यांमध्ये, तर तिथे तुम्ही बेसिक्सवर काही घेता का? म्हणजे बेसिक विचारतात, बेसिक्स पण विचारतात. म्हणजे लॉजिक बिल्डिंग वरती काही तिथे विशेष क्वेश्चन्स असतात का? नाही फक्त सेल्सफोर्स वरतीच चालू होतं? लॉजिक बिल्डिंग वर सुद्धा क्वेश्चन विचारतात की आम्ही सिनेरिओ देतो समोरच्याला की त्यावर त्याचं लॉजिक. म्हणजे एक्झाम्पल देऊ शकतो का एखादा सिनेरिओचं? एक्झाम्पल देतो आम्ही. जस्ट लाईक आता बॅक एंड डेव्हलपरसाठी जर आम्ही इंटरव्ह्यू घेत असेल तर आम्ही स्पेशली ट्रिगर लिहायला लावतो. सो ट्रिगर इज लाईक नाही का बेस मॉडेल आहे बॅक एंड डेव्हलपरसाठी. मग त्यामुळे त्याचं लॉजिक चेक होतं की कशा पद्धतीने कसं नाही, किंवा एक आपल्याला कोड लिहायला लावतो त्यामुळे लॉजिक कळतं त्याचं. सिम्पली तसंच. तशाच वेने त्याचा इंटरव्ह्यू तुम्ही म्हणजे बेसिक इंटरव्ह्यू तरी सेल्सफोर्सचा असंच घेतो. जर तो फ्रेशर असेल ना त्याला एवढं काय ना, मग ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे आपण त्याची पहिली घेतो, जे की प्रत्येक कंपनी घेते. त्यानंतर बेसिक वगैरे नाही का, मग त्याचं थोडं कम्युनिकेशन स्किल्स किती ॲस्पर करतोय, नॉलेज किती ते इंटरव्ह्यूमध्ये कळून जातं. बरोबर आहे. बरं, अजून काय तू फ्रेशरला थोडंसं हिंट देऊ शकशील? जर तुम्हाला सेल्सफोर्समध्ये जर करिअर करायचं असेल तर ऑफकोर्स पहिले जावा लँग्वेज शिका. आणि शिकण्यासाठी ऑफकोर्स अर्चना मॅडम पण आहे, बिकॉज इथं ट्रेनर्स खूप चांगले आहेत. बिकॉज मी इकडनं स्वतःहून शिकलेलो आहे 2022 आणि सेल्सफोर्स जरी शिकायची सुरुवात करायची झाली तर मग सेल्सफोर्समध्ये ट्रेल हेड म्हणून एक मॉड्यूल येतं ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम स्क्रॅचपासून सेल्सफोर्स शिकू शकता. त्याच्या सगळ्या लँग्वेजेस, अपेक्स लँग्वेजेस किंवा UIचे लँग्वेजेस, LWC लाइटनिंग वेब कंपोनंट्स जे की आता ट्रेंडिंग आहे, आणि सेल्सफोर्सचे प्रत्येक अपडेट ट्रेल हेडमध्ये येत असतं, तर तिकडनं तुम्ही सुरुवात करू शकता. अजून माझा असा प्रश्न असेल की बऱ्याच वेळा म्हणजे मुलं थोडं जावालाच भितात ॲक्च्युअली, त्याच्यामुळे
थोडं इकडे सेल्सफोर्सला यायला थोडी त्यांच्या मनात ती एक भीती आहे. तर ते तर तू आता सांगितलेलंच आहेस. मला ना अजून एक प्रश्न आहे, म्हणजे की ते तू मगाशी एक शब्द वापरला, क्लाउड बेस. हां, तर एक्झॅक्ट क्लाउड बेस म्हणजे काय असतं? कारण ते क्लाउड ऐकलेलं आहे लोकांनी, पण म्हणजे सेल्सफोर्स ही क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे एक्झॅक्ट की त्याचं काही सॉफ्टवेअर डाउनलोड होऊन मग इन्स्टॉलेशन होऊन मग डेव्हलपमेंट होते का? क्रिएट करावं लागतात ना आपल्याला. नाही, पण त्याचं जे सॉफ्टवेअर आपण, म्हणजे आता समजा मला सेल्सफोर्समध्ये डेव्हलपमेंट करायची, तर मग असं काही सेल्सफोर्स आपली सॉफ्टवेअर मी डाउनलोड करून इन्स्टॉल करून मग डेव्हलपमेंट स्टार्ट करते का त्यांच्या वेबसाईटवरती लॉग इन करून? नाही ना, त्यांच्या ना स्पेशली ऑर्ग्स असतात, सँडबॉक्स किंवा प्रोडक्शन ऑर्ग किंवा नॉर्मल सेल्सफोर्स ऑर्ग असतात. त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी आपल्याला आहे ना कस्टम ऑब्जेक्ट्स दिलेले असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही जर सपोज त्यांच्या लाईटिंग वेबवर जाऊन एखादा पेज क्रिएट करायचं, सपोज स्टुडंट फील्ड डेटा किंवा मग कोणतं ॲप्लिकेशन क्रिएट करायचं असतं. आता माझं एक ॲप्लिकेशन यांच्यावर आम्ही काम करतो, तसं तुम्हाला एक ॲप्लिकेशन क्रिएट करायचं का, तर त्या ऑर्गमध्ये आहे ना आपण एक ॲप्लिकेशन सुद्धा क्रिएट करू शकतो, स्वतःचं ॲप्लिकेशन. पण ते ऑनलाईनच करायचं? ऑनलाईन. म्हणजे तेच माझं म्हणणं आहे की डाउनलोड करून फिजिकल लोकल मशीनवरती आपण काही काम नाही करत. त्यांच्या लॅपटॉपवरच करावं लागतं, आपल्याला ऑनलाईनच करावं लागतं, त्यांच्या ऑर्गमध्ये करावं लागतं. मग त्या ऑर्गमध्ये आपण जाऊन कस्टमाइज करू शकतो, आपल्याला कसं हवं आहे कसं नाही. सपोज माझ्याकडे एक समोरचा एक क्लायंट आला, तो बोलला की मला असंच एक ॲप्लिकेशन पाहिजे जे की मला यूज करायचं आहे माझं डेटा सिक्युअर राहण्यासाठी, किंवा माझ्याकडे जेवढी सपोज त्याची कोणती कंपनी XYZ त्याचा पूर्ण डेटाबेस जेवढं त्याकडे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे सेफ राहिले पाहिजे. कारण आजकाल लोकांना एवढा वेळ नाही की फाईल्समध्ये सगळं डेटा क्वेरी केली, म्हणजे सपोज एखाद्याची एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी क्वेरी केली की डेटा दिसला पाहिजे, लाईक आपण तसे ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो. ओके, असं आता अजून एक असं क्वेश्चन असेल लास्ट माझं तुला, की आता हे सगळं करताना आता एक तर कसं झालं की जर्नी थोडी वेगळी होती. जावा फुल स्टॅकला माझ्याकडे आलास त्यावेळेस थोडं रिसेशन होतं, जावाला तेवढं ओपनिंग्स नव्हत्या, आणि एक खूप चान्स भेटला, आणि तो खूप ॲक्च्युली खरं खूप पॉझिटिव्ह चान्स होता खरं. तर असं काही लोवेस्ट पॉईंट होते का त्याच्यामध्ये, की अरे असं कधी फील झालं का, अरे मला हे जमत नाहीये किंवा असं काही वाटलं? बेसिकली एकदम ट्रुली फ्रँकली सांगायला गेलं तर कधी कधी आपल्याला एक सपोज एक कोड जमत नाही आणि समोरच्याला तो लगेच जमतो, तर असं वाटतं का अरे आपल्यालाच डोकं काम आहे का किंवा आपल्यालाच असतं काय का. तर तसं एक असे लोवेस्ट पीक पॉईंट येतात. असं नाही की मला अजून माझ्यापेक्षा सुनील वगैरे अजून भरपूर खूप छान काम करतात, ते कधी कधी असं पीक पॉईंट वाटतो की अरे काइंड ऑफ नाही का आपल्याला न्यूनगंड वगैरे असं वाटतो. तर असं वाटतं की आपण चुकीच्या ह्याच्यामध्ये का वगैरे, पण तसं काय नाही आहे. तेव्हा मी पूर्ण प्रिपेअर्ड नव्हतो मला असं वाटतं. नंतर मग मी रोज अभ्यास करायला लागलो, रोज प्रॅक्टिस करायला लागलो. त्यानंतर वाटायला, नंतर मग माझी कामं दिसायला लागली ना, तेव्हा वाटायला लागले की हां आपण राईट वेमध्ये आहे. मग तेव्हा आपल्याला कळतं की नाही आपण जे करतो ते बरोबर आहे. आणि कोणत्याही कामामध्ये चढ उतारता येतच असतो. असं लाईक आपण एका गेलो की फक्त आपल्या वर 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 जाईल असं तसं नसतं, आपल्याला ते हँडल करावंच लागतं. तसंच आहे. सो मग तो पीक पॉईंट म्हणजे तो लोएस्ट पॉईंट होता म्हणायचं तुला माझ्याकडं. आणि असं हाय म्हणजे असं काही कधी असं वाटलं की अरे चला मी ज्या आता क्षेत्रामध्ये करतोय तो एक माझा प्लस पॉईंट आहे किंवा त्याच्याबद्दल तुला हा माझा सेल्सफोर्सला निवडणं हा माझा प्लस पॉईंटच ठरला ऑटोमॅटिक. कारण पहिलं सेल्सफोर्स जेव्हा मी ऐकलं तुमच्याकडनं तर मी घरानं खूप विचार केला की नक्की सेल्सफोर्स काय आहे. तर त्यानंतर जेव्हा 1 वर्ष पूर्ण झाले ना मला, त्यानंतर सेल्सफोर्सचे भरपूर अपडेट्स मिळाले किंवा सेल्सफोर्समध्ये फ्युचर काय तर भरपूर समजून घेतलं. तेव्हा कळलं की नाही मी जे ठरवलं जे चूज केलं किंवा जे ऍक्सिडेंटली माझ्याकडे आलंय ऍक्च्युली ते खूप चांगल्या पद्धतीने आले. काहीतरी गॉड गिफ्टेडच आले, डिसाइडेड नव्हते. बिकॉज ऑफकोर्स जावासाठी आलो होतो मी इथं, सेल्सफोर्स मध्ये लॉग इन झालो आणि सेल्सफोर्स भरपूर चांगले खूप मोठे सेल्स. आता काय सीन म्हणजे आता किती प्रोजेक्टवरती आतापर्यंत लाईव्ह प्रोजेक्टवरती आतापर्यंत मल्टिपल प्रोजेक्टवर काम केलं. आता त्यांचं डिप्लॉयमेंट कसं होतं प्रोजेक्टचं कसं, म्हणजे आता इथे कसं आपण डिप्लॉयमेंटला वेगवेगळे टूल वापरतो. आमच्याकडे ऑर्ग्स असतात स्पेशली. आता माझ्याकडे सपोज आता मी जिथं काम करतो त्याला आपण म्हणतो डेव्ह ऑर्ग म्हणजे डेव्हलपमेंट ऑर्ग. UI डेव्हलपर्सकडे वेगळा ऑर्ग असतो, त्यांना UI ऑर्ग म्हणतात. ओके, त्यांचं एक नाही का बेसिक त्याच्यामध्ये आपण कोडिंग करतो. मग ते जातात टेस्ट ऑर्गमध्ये, मग तिथं टेस्टच. आता ह्याचे एक थोडं पॉज करेल मी, ह्याचे जे टेस्टर आहेत टेस्टिंग करतात जे, तर ते वेगळे टेस्टिंग असतात का हे जे नॉर्मली ऑटोमेशन वाले जे? नाही, नॉर्मल जे टेस्ट असतात तेच टेस्टरच तिथे टेस्टिंग करतात. ओके, आणि त्याच्यानंतर इव्हन टेस्टर्सला डेव्हलपरपेक्षा जास्त नॉलेज असतं कारण त्यांना सॉफ्टवेअर पूर्ण माहिती असतं की कसं वर्क झालं पाहिजे कसं नाही. ओके, त्यांना पूर्ण माहिती असते सिनियर्स कडनं किंवा बॉस कडनं कंपनी. आणि मग आता ते टेस्टिंग झाल्यावरती मग डिप्लॉयमेंटला ते टेस्टिंग झाल्यावरती अप्रूव्ह करतात. त्यासाठी आम्ही टूल यूज करतो जिरा सॉफ्टवेअर. जिरा सॉफ्टवेअर आम्ही यूज करतो. मग ते सपोज एखादा सिनेरिओ आहे ज्यामध्ये बग आहे, मग ते तिकीट रेट्स करणार की ह्याच्यामध्ये असं बग आहे, मग तो डेव्हलपर आम्ही सॉल्व्ह करतो. मग ते
तिकीट अप्रूव्ह करतात, सॉल्व्ह झालं होतं, टेस्टिंग झालं, मग ते जातं मला ते जिरा टेस्टिंग टूल आहे ऑटो, ते जातं UAT ऑर्ग मध्ये, विच इज युजर ऍक्सेप्टिंग टेस्टिंग ऑर्ग असं काहीतरी म्हणतात त्याला. UAT ऑर्ग मध्ये पण जर व्यवस्थित होत असेल तर मग ते प्रोडक्शनला जातो, तो प्रोडक्शन ऑर्ग क्लायंट यूज करतो, म्हणजे ज्यांनी आम्हाला रिक्वायरमेंट सांगितली ती असं डिप्लॉय होतच जातो. असं नाही की आज मी कोड दिला डायरेक्ट प्रोडक्शनला गेला, असं कधी होत नाही. अजून एक आहे म्हणजे ह्याला असे काही वेगळे सर्व्हर परचेस करायला नाही ना, म्हणजे कारण आता कसं होतं ना, आम्ही जावामध्ये किंवा मला आता एवढं तर माहिती नाही, बट आय गेस मॅनेजर जे आहेत आमचे ते आय गेस परचेस करत असतील मला असं वाटतं, किंवा काही पेड ऑप्स वगैरे पण असतात. ओके, हा म्हणजे ती पूर्ण फेज, म्हणजे जसं वेब ऍप्लिकेशन साठीच हे स्पेशली यूज केलंय. माझा एक क्वेश्चन आहे तुला फक्त, की हे मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये पण येईल का, काय आहे? ऍप्लिकेशन पण आहे ह्यांचे का? ऑलरेडी आहे. मग त्याच्यासाठी सेल्सफोर्सच वापरतायत का वेगळं काही यूज करतात? सेल्सफोर्सच वापरतात त्यासाठी. मग त्याचं ऍप्लिकेशन कसे बनतात? मतलब इथे कसं तुमचे एपीके त्या फाईल, म्हणजे जसं अँड्रॉइड मध्ये कसं आपण एपीके क्रिएट करतो, मग इथे ते ऍप बनतात कसं? ऍप बनतात त्याचे डायरेक्ट. होय का? सेल्सफोर्स ऑर्ग मध्ये आणि ते मग अपलोड कुठे होतात, म्हणजे कसं काय ते अपलोड होतं? मी तर त्याच्यावर काम केलं नाही, एवढी माहिती नाही, पण जेवढं मला माहिती आहे ना, जेवढं आपण एखादं ऑर्ग लॉग इन केलं ना, तर तिथं पहिलेच असतं की डेव्हलप युअर मोबाईल ऍप्लिकेशन. ओके, म्हणजे त्यावरच आपण क्लिक करून ते करू शकतो. मग त्यावर सर्व डाउनलोड करावं लागतात, देन दे विल गो टू प्ले स्टोर, देन आपलं. म्हणजे जसं आता ते रिॲक्ट जेएस UI साठी वापरतात, तसं रिॲक्ट नेटिव्ह त्याचं मोबाईल ऍप्लिकेशनसाठी आहे. तर असंही ह्यांनी ती फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, म्हणजे स्टुडंट्सला मल्टिपल वेजमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. वेब ऍप्लिकेशनमध्ये जायचं तर वेब ऍप्लिकेशनमध्ये करू शकताय, मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये पण चान्स आहे. सो सगळ्याच माध्यमातून सेल्सफोर्स आता काम करत आहे. QA साठी जर तुम्ही करताय सेल्सफोर्स QA टेस्टिंगसाठी पण खूप चांगले आहे, बिकॉज माझ्या कंपनीमध्ये खूप चांगले टेस्टर्स आहेत. होय ना? हा, ते मला वाटतं आपल्याकडचेच असतील. आता कोण करते तिथे टेस्टिंग? आता तर म्हणजे माझा पर्सनल आवडता टेस्टर म्हणजे संकेतची टीम आहे, खूप चांगले काम करते ते. तेच, आणि त्यांनी मला वाटतं नॉर्मल टेस्टिंगच केलं होतं कोर्स आपल्याकडे, आणि त्याच्यावरती ते टेस्ट. त्यांना डेव्हलपपेक्षा जास्त नॉलेज त्यांना असतं. ओके, त्यांना माहिती असतं की कुठं काय व्यवस्थित वर्क झालं पाहिजे, कुठं काय. येस, बिकॉज मॅनेजर्स वगैरे त्यांना सांगितले ऍप्लिकेशन माझं सॉफ्टवेअर माझी एखादी फंक्शनॅलिटी अशीच वर्क झाली पाहिजे, मग ते आम्हाला गाईड करतात, असं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे एकंदरीत पाहता तसं तर सेल्सफोर्स मध्ये बॅक एंड डेव्हलपर साठी पण भरपूर स्कोप आहे, UI साठी भरपूर स्कोप आहे, QA साठी पण खूप चांगला स्कोप आहे. आणि सेल्सफोर्स म्हणजे असं, सेल्सफोर्सचे ऍक्च्युली भरपूर क्लाउड आहेत, जे की सेल्स क्लाउड आहे, कॉमर्स क्लाउड आहे, सर्व्हिस क्लाउड आहे, त्यानंतर हेल्थ क्लाउड आहे. ओके, त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशनसाठी जायचं त्यासाठी तुम्ही जाऊ शकता. असे भरपूर आहे, B2C किंवा नाही का ओमी स्टुडिओ, त्यानंतर एजंट फूडसाठी पण आता वेगळी रिक्वायरमेंट असतील, असे भरपूर काय काय आहे, म्हणजे लाईक भरपूर. आणि सेल्सफोर्समध्ये जर स्टार्ट करायचं असेल ना, तर सेल्सफोर्सच्या ऑफिशियल सर्टिफिकेशन्स असतात, जे की त्याला ग्लोबल सर्टिफिकेशन. हां, त्याला ग्लोबल सेल्सफोर्सचे ग्लोबल सर्टिफिकेशन, जे की ॲडमिन सर्टिफिकेशन, जर तुम्ही डेव्हलपर असेल तर PD1 सर्टिफिकेशन्स. ओके, ॲडमिनमध्येच करायचं असेल तर मग ॲडव्हान्स ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे असे सर्टिफिकेशन्स असे असतात. आणि डेव्हलपर जर करायचं असेल तर PD1 म्हणजे प्लॅटफॉर्म डेव्हलपर 1, प्लॅटफॉर्म डेव्हलपर 2 असे सर्टिफिकेशन्स असतात. आणि ज्यांना UI साठी करायचं असेल तर UIचे सर्टिफिकेशन सुद्धा आहेत, आणि UI साठी मग जावास्क्रिप्ट प्लॅटफॉर्म डेव्हलपर 1 असं सर्टिफिकेशन. बरं, अजून एक क्वेश्चन की सर्टिफिकेशन कंपल्सरी असतात का? नाही, कंपल्सरी वगैरे कसं नसतात, पण सर्टिफिकेशन केल्याने आपल्याला ना एक नॉलेज येतं, भरपूर खूप चांगलं नॉलेज येतं नाही का सर्टिफिकेशन. आणि सर्टिफिकेशन महत्त्वाचे सुद्धा आहेत, की देर वॉज लाईक अवर बॅकबोन सर्टिफिकेशनसाठी आपले कंपल्सरी आहे. मी सांगतो सगळ्यांना की सर्टिफिकेशन ॲक्च्युली कंपल्सरी आहे. येस. सो मला वाटतं बऱ्यापैकी व्ह्युअर्सचे डाऊट्स क्लिअर झाले असतील, सेल्सफोर्स एक्झॅक्ट काय आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये करू शकतो. अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मागचं 2-3 वर्ष झालं जवळपास सेल्सफोर्सचा सूरजला एक्सपिरियन्स आहे, आणि आत्ता सध्याला माझ्याकडे आपल्या ऑरेंज आयटेकमध्येच तो ॲज अ ट्रेनर म्हणून पण काम करतो आहे, आणि खूप छान पद्धतीने मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं आहे ॲज अ सेल्सफोर्स डेव्हलपर, त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट केलेला आहे. तर अशाच पद्धतीचे सेल्सफोर्स कोर्सेस म्हणजे पूर्वी आम्ही नव्हतो घेत, पण आत्ता मागच्या 2 वर्षामध्ये सेल्सफोर्सचे कोर्सेस आपल्या ऑरेंज आयटेकमध्ये आपण आता घेत आहोत. जरी कुणाला असं वाटत असेल की आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, कारण ट्रेनर तुमच्या समोरच आहे की जो ऑलरेडी इंडस्ट्री एक्सपर्ट आहे, आणि माझं स्वतःचं ओनर म्हणून असं नेहमी म्हणत असतं की जे इंडस्ट्रीत काम करतात त्याने शिकवावं, कारण ते त्या लेवलपर्यंत घेऊन जातात. सो सूरज आपल्याकडे ॲज अ ट्रेनर म्हणून पण आता आपल्याबरोबर काम करत आहे, स्वतः तो सेल्सफोर्स डेव्हलपर पण आहे. तरी तुम्हाला पुन्हा जर वाटत असेल कनेक्ट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्याच्याबरोबर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आमची टीम तुम्हाला कोलॅबरेट करेल.
कनेक्ट करेल आणि त्या पद्धतीने तुमच्या भावी आयुष्यासाठी एक उज्ज्वल भवितव्यासाठी नक्कीच ऑरेंज आय टेक पुढे राहील आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील. सो गाईज, पुन्हा एकदा आपण अशाच खूप चांगल्या पॉडकास्टला एक वेगळ्या विषयाच्या पॉडकास्टवरती लवकर भेटूया. धन्यवाद.